हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बटाट्याची भाजी करणार आहे। ही बटाट्याची भाजी सगळ्यांकडे वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। बटाट्याचे सगळ्यांनाच आवडतात आणि रोज आपल्या घरात बटाटा वापरलाच जातो। पण बटाट्याचे पण फार फायदे आहे। बटाट्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आणि इतकंच नाही तर आपले हाडं मजबूत करण्यासाठी पण मदत होते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास पण मदत होते। त्यामुळे आपण म्हणतो की बटाटे खाणं चांगलं नाही, पण बटाट्यामध्ये पण भरपूर फायदे आहे। हाडं मजबूतीसाठी पण त्याचा फायदा होतो आणि आपण बटाट्याची चकत्या करतो, वेगवेगळ्या मसाला टाकून भाजी करतो। ही झटपट होणारी आणि एकदम टेस्टी भाजी लागते। आपण आता हे बटाट्याची भाजी करणार आहे। डब्यासाठी ही एकदम छान आहे। जे नवीन शिकणारे असेल त्यांना पण ही झटपट होणारी घरच्या साहित्यात होणारी भाजी आहे। तर आपण आज बटाट्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। आता आपण बटाट्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, हिंग घेतले, मोहरी घेतली, हळद घेतली, जिरे, हे चिली फ्लेक्स आहे आणि कोथिंबीर आहे आणि तीळ आहे आणि कढीपत्ता आहे आणि शेंगदाणे थोडे जाडसर वापरतात। आणि याच्यात वेगळं पण म्हणजे काय आहे, आपण त्याच्यात थोडा 3 चमचे शेंगदाण्याचा कूट जाडसर घेतला आहे आणि तीळ अख्खे घेतले। हे टाकून ही भाजी एकदम टेस्टी आणि एकदम छान वेगळे मसाला टाकलेली भाजी बघताच क्षणी खायची इच्छा होईल अशी ही भाजी होते। चला आता आपण त्याला फोडणी घालूया। आणि आपण हिरव्या मिरच्या पण वापरणार याच्यात। एक कमी तिखट आहे हिरव्या मिरच्या म्हणून आपण जास्त घेतले। आता मोहरी टाकूया तेलात। मोहरी तडतडली की आपण जिरं टाकूया, हिंग टाकूया, हिरव्या मिरच्या टाकूया। हा कढीपत्ता आहे बारीक चिरून तो टाकूया। आता आपण याच्यात हळद टाकूया, घालून घेऊया। कोथिंबीर पण टाकूया। हे बटाट्याचे काप आहे आपण ते टाकूया। असं उभे चिरून टाका म्हणजे एकदम छान दिसायला छान। आणि आता छान आपण असं त्याला घालून घेऊया। आता आपण याच्यावर 2 मिनिटं झाकून ठेवूया। ठेवलं होतं ते काढूया। आता चवीनुसार आपण मीठ टाकूया त्याच्यात। असं आपण मीठ टाकल्यानंतर आपण छान व्यवस्थित हलवून घेऊया आणि यात पण बटाट्याची सालं काढली नाही। आता याचं पण झाकण ठेवूया। 3 चमचे तीळ आहे, अख्खे तीळ ते टाकूया। यामुळे ना तुमची भाजीची चव एकदम वेगळी होणार। आणि शेंगदाण्याचा कूट 2 चमचे आणि चिली फ्लेक्स टाकूया आणि आपण हलवून घेऊया। बघताच क्षणी खायची होईल अशी भाजी होते ही। आता आपण झाकण काढून घेऊया। भाजी आपली छान शिजली आहे आणि मसाला सुद्धा छान झाला आहे। पण आता तिला व्यवस्थित हलवून घेऊया सगळीकडनं। हा मसाला तीळ आणि शेंगदाण्याचा आपण ते कूट टाकलं आहे त्यामुळे ही भाजी एकदम छान होते। आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि अलगद टाकलं ते अख्खे राहणार आणि एकदम कुरकुरीत छान भाजी होते। डब्यासाठी ही भाजी एकदम छान आहे। वेगळा मसाला आहे, तोच मसाला पण आपल्याला कंटाळा येतो। ही वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा। डब्यासाठी झटपट होणारी घरच्या साहित्यात होणारी भाजी। आता आपण प्लेटमध्ये काढूया। पण आता बटाट्याची ही शेंगदाण्याचा कूट म्हणजे तो जरा जाडसर वाटला आपण ओबडधोबड आणि तीळ अख्खे टाकले। वेगळा मसाला टाकून गेलेली ही बटाट्याची भाजी तुम्हाला डब्यासाठी नक्कीच छान आहे। घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी बटाट्याची ही भाजी आहे। तो नवीन पद्धतीचा मसाला टाकलेली भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा।